तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू म्हणजे एम-पी-एस-सीने मागील एक्झाममध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. तर तर या भागामध्ये आपण लसावी-मसावी या विषयावर जे एम-पी-एस-सीने विचारलेले प्रश्न आहे त्यांचा एक सेट आणलेला आहे. एकूण 7 प्रश्न आपण बघणार आहे. आधी थोडं बेसिक बघूया. एक प्रश्न मी बेसिकवर घेईल, लसावी-मसावी कसा काढायचा आणि त्याच्यानंतर जे 6 प्रश्न आहे, टोटल एम-पी-एस-सीमध्ये जसेच्या तसे विचारलेले प्रश्न मी घेतलेले आहे. तर बघा अ, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला प्रेरणा मिळावी म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहे. पहिली संख्या आहे 18, दुसरी संख्या आहे 24 आणि तिसरी संख्या आहे 36. तर या तिन्ही संख्याच्या आपल्याला काय काढायचं आहे? लसावी आणि मसावी. बरोबर आहे. तर लसावी, मसावी कसा निघेल? आता ह्या तिन्ही संख्या ज्या पाड्यामध्ये येतात, तो झाला त्याचा मसावी. बरोबर आहे. तर याच्यावर 6च्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या येतात. 6 याला भागितलं तर किती येते? 6 3 18, 6 चोक 24, 6 6 36. बरोबर आहे. आता बघा पुढे बघा, पुढे काय होईल? आता इथे बघा 3नी या 2 संख्यांना भाग जातो. आता सुरुवातीला काय बघायचं? तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या बघायची. नंतर 2-2 संख्येला भाग जाणारी संख्या बघायची. आता 2 संख्येला भाग जाणारी संख्या इथे 1 येईल. इथे 4 जसेच्या ज्याला भाग जात नाही तो जसाचा तसा ठेवायचा आणि इथे काय येईल? 2 येईल. आता पुढे बघा इथे काय होईल मग? इथे येईल 2. तर इथे काय येईल? 1, 2 दुणे 4 आणि 2 1 2. तर अशा प्रकारे हे काय होईल आता? हे जे आलेलं आहे आणि हे जे आलेलं आहे यांचा गुणाकार म्हणजे आपला काय होईल? लसावी. यांचा गुणाकार म्हणजे लसावी. म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय होतो? लसावी. तर इथे 2 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 2च होईल. बरोबर आहे. इकडे काय मग 2 आहे, गुणिला 3 आहे आणि गुणिला 6 आहे. बरोबर आहे. गुणिला 6 आहे. तर 6 3 18, 18 2 36, 36 दुणे 72. 72 हा काय निघाला? लसावी निघाला. पण मसावी काय आहे याचा? तर ज्या पाड्याने आपण याला भागितलं होतं तिन्ही संख्येला, तोच तीच संख्या म्हणजे मसावी राहील. बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे मसावी म्हणजे काय? महत्तम साधारण विभाजक. म्हणजे अशी मोठी संख्या की ज्याने या तिन्ही संख्येला भाग जातो. आता या संख्येने फक्त 2च संख्येला जातो. याने मग 2च संख्येला जातो. परंतु 6 ही अशी संख्या आहे की ज्याने या तिन्ही संख्येला भाग जातो. म्हणून 6 याचा काय होईल? मसावी आणि 72 याचा काय होईल? लसावी. ठीक आहे. आलं लक्षात? तर चला आता आपण परीक्षेत विचारलेले प्रश्न बघूया. तर बघा पहिला प्रश्न इथे दिलेला आहे. 2 संख्यांच्या लसावी 2 संख्यांच्या लसावी किती आहे? 144 आणि मसावी 8 आहे आणि एक संख्या 16 असेल तर दुसरी संख्या काढायची आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय सूत्र माहीत असायला पाहिजे. सूत्र कोणतं सूत्र आहे याच्यामध्ये? लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. हा सूत्र आहे. बरोबर आहे. लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. आता लसावी किती आहे? 144. मसावी किती आहे? 8. आता 2 संख्यांचा गुणाकार. आता एक संख्या आपल्याला किती दिली आहे? 16. दुसरी संख्या दिलेली नाही म्हणून x मानू आपण. ठीक आहे. तर आता ही x ची किंमत दुसरी संख्या काढायची आहे म्हणजे x ची किंमत काढायची आहे. तर 16 इकडे न्यावं लागेल. आता 16 इकडे आले तर काय होईल? काय होईल? भागाकारात जाईल आणि इकडे राहील x. ठीक आहे. तर बघा आता 16 नी याला भागायचं आहे तर 8 एका 8, 8 दुणे 16. आता 2 नी याला भागितलं 144 ला तर 72 उत्तर येते. तर 72 आहे का ऑप्शनमध्ये? इथे आहे. तर x ची किंमत किती आली? 72. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला पुढचं उदाहरण बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. तर बघा या ठिकाणी पण काय दिलेलं आहे आपल्याला? लसावी आणि मसावी दिलेल्या आहे 2 संख्याच्या अनुक्रमे आणि एक संख्या 216 दिली आहे. तर दुसरी संख्या काढायची आहे. याच्यामध्ये मी डायरेक्ट लिहितो x बरोबर आता लसावी मसावीचा गुणाकार लिहायचा. लसावी मसावीचा गुणाकार आणि याला या संख्येने भागायचं. ठीक आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला माहिती आहे सूत्र 2 संख्यांचा गुणाकार बरोबर असं. ठीक आहे. तर काय होईल आता? 216 ला यांनी भागितलं तर इथे येईल 2 आणि 72 दुणे किती येईल? 144. तर इथे उत्तर किती आला? 144. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया आता. प्रॉब्लेम नंबर 4.
तर बघा इथे प्रीता, टीना आणि हिना यांनी एकाच बिंदूपासून एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. रीनाला एक फेरी पूर्ण करण्यास 70 सेकंद आणि टीनाला 105 आणि हिनाला 175 सेकंद लागले. तर बघा याला 70, याला 105 आणि याला 175 सेकंद लागले. ठीक आहे. तर बघा या तिघांचा काय काढावं लागेल आपल्याला? लसावी काढावं लागेल. त्याच्यामुळे त्या किती वेळेत मिळतील हे आपल्याला काढता येईल. इथे 35चा भाग जातो. 35 दुने 70, 35 3 105 आणि 35 5 150. बरोबर आहे. 175. तर आता बघा या सगळ्यांचा करायचा गुणाकार. आता या हे झालं सामायिक अवयव आणि हे झाले असामायिक अवयव. यांचा गुणाकार म्हणजे काय होईल? लसावी. आता लसावी काढायचा आपल्याला याचा. लसावी काढल्यानंतर आपल्याला तो किती वेळेत मिळतील हे माहित होईल. बरोबर आहे. या अशा टाईपच्या गणितामध्ये काय करायचं? लसावी काढायचं. आलं लक्षात? तर लसावी काढला तर किती? आता हे 5 3 15, 15 दुने 30, 30 गुणिला 35, 30 गुणिला 35 म्हणजे किती होतात? 35 3 105 म्हणजे 1050. 1050 हे काय? हे सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये? सेकंद मध्ये. तर हे सेकंद मध्ये येईल. ठीक आहे. तर याच्या मिनिटामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. आता सेकंदाला मिनिटात करायचं तर याला 60 नी भागावं लागेल. 1050 ला 60 नी भागावं लागेल. आता हा एक शून्य कॅन्सल झाला. 6 नी याला भागितलं तर 6 1 6, मग 4 उरले. साइन 7 42, नंतर 3 उरले. आता साइन 6 पंचे 30, तर 17.5 हे. तर बघा 17.5 मिनिटे आली. 17.5 मिनिटे म्हणजे किती? 17.5 मिनिट. आता 5.5 मिनिट म्हणजे किती? 30 सेकंड. म्हणून हे 17 मिनिटे 30 सेकंद याचं हे उत्तर राहील. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 5. तर बघा इथे एक बेल दर 18 मिनिटांनी वाजते, दुसरी 24 मिनिटांनी आणि तिसरी 32 मिनिटांनी वाजते. तर इथे 18, 24 आणि 32 मिनिटांनी वाजतात. ठीक आहे. जर तीनही बेल 8 वाजता तीनही एकदा सकाळी 8 वाजता वाजल्या असतील, तर तिन्ही बेल एकदा सकाळी 8 वाजता वाजल्या आहे आणि नंतर पुन्हा किती वाजता वाजतील हे विचारलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला याचा पण काय काढावं लागेल? लसावी काढावं लागेल. लसावी काढायसाठी काय करावं लागेल? आता बघायचं यांना कशाने भाग जातं? 2 नी. तर 2चा भाग द्यायचा. इथे 9 येईल, इथे किती येईल? 12 येईल आणि इथे येईल 16. आता पुन्हा कशाचा भाग जातो? 3चा जातो का बघायचं. 3चा भाग जातो या दोघांना. आता इथे किती येईल? मग 3 3 9, 312 आणि हे 16 जसेच्या तसे. आता 4चा भाग द्यायचा. 4चा भाग गेला. इथे 3 जसेच्या तसे. 4 1 4 आणि 4 16. तर 312 आणि 4 3 12 आणि हे 12 दुने 24, 24 आणि गुणिला 12. तर हे किती? 312 आणि हे किती? 12 दुने 24, 24 गुणिला 12 असं येईल इथे. हा हे म्हणजे काय होईल? लसावी. लसावी कसा काढतो आपण? हे सामायिक अवयव आणि हे असामायिक अवयव सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय? लसावी. तर 12 चौक 48 8, 8 चाले 4, तर 12 दुने 24 आणि 4 28. तर 288 मिनिटे आले. 288 मिनिटे आले. याला तासात कसं कन्वर्ट करता येईल? याला 60 नी भागावं लागेल. आता 260 चौ किती येईल? 240 आणि मग काय राहील? 48 मिनिटे शिल्लक राहतील. तर हे म्हणजे 4 तास 48 मिनिटं म्हणजे 8 वाजता वाजला होता. 8 नंतर 4 तास, 4 तास म्हणजे 12 तास, 12 तास 48 मिनिटांनी पुन्हा वाजेल. ठीक आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची आणि 24 विद्यार्थी इतिहासाची. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? एकाच विषयाची परीक्षा घेण्यात येते. एका खोलीत एकाच विषयाची म्हणतात आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान पाहिजे. तर बघा, तर समान पाहिजे, विद्यार्थ्यांची संख्या समान पाहिजे, तर याला काय करावं लागेल आपल्याला? जसं इथे आपण घेतलं 60, इथे घेतलं 36 आणि इथे घेतलं 24 समजा. तर याला अशी संख्या बघावी लागेल ज्यानी याला पूर्ण भाग जाईल. म्हणजे 12 ही अशी संख्या आहे ज्याला 60, 12 पंचे 60चा भाग जातो. नंतर 12 तिरी 36चा भाग जातो आणि 12 दुने 24चा. म्हणजे या 12च्या पाड्यामध्ये हे तिन्ही संख्या येतात 24, 36 आणि 60. तर बघा हे 12 म्हणजे काय होईल? विद्यार्थ्यांची संख्या. तर सारखी राहील प्रत्येक याच्यामध्ये. आणि हे काय होईल? हे 5 3 आणि 2 म्हणजे काय? रूमची संख्या होईल. म्हणजे खोल्यांची संख्या होईल. तर ह्या खोल्या किती आहे? 5 अधिक 3 अधिक 2 म्हणजे 10 खोल्या आहेत. आणि प्रत्येक खोलीमध्ये किती? 12 विद्यार्थी आहे. आणि 5 खोल्यांमध्ये किती? 5 खोल्यांमध्ये गणिताचे विद्यार्थी बसलेले आहे परीक्षेला. 3 खोल्यांमध्ये जीवशास्त्राचे विद्यार्थी बसले आहे आणि 2 खोल्यांमध्ये इतिहासाचे विद्यार्थी बसलेले आहे. म्हणजे प्रत्येक विषयाची खोली वेगवेगळी आहे. आलं लक्षात?
तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येते. आता शेवटचे उदाहरण आपण बघणार आहोत. तर बघा 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर लांबीचे 4 रॉड आहेत. त्यांचे समान लांबीचे कमाल तुकडे केले तर एकूण किती तुकडे होतील? तुकड्यांची संख्या विचारलेली आहे आपल्याला. आता 102, 136 आणि 153 आणि 289. तर याच्यामध्ये एक बघा एक कॉमन दिसते, की ह्या संख्या ज्या आहे त्या 17च्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत. 17 चं कम 102, 17 8 136, 17 9 153, 17 गुणिले 17 म्हणजे 17चा वर्ग 289. तर बघा हे किती होईल? जर आपल्याला प्रत्येक रॉडची लांबी विचारली तर 17 सेंटीमीटर होईल प्रत्येक रॉडची, आणि रॉडची संख्या विचारली तर यांची बेरीज करावी लागेल. तर 17 आणि 9 किती होतील? 17 आणि 9 होतील 26, 26 आणि 8 34 आणि 34 आणि 7 40. अशा प्रकारे 40 तुकडे मिळतील. हे तुकड्यांची संख्या आणि ही तुकड्यांची लांबी. जसं मागच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं, इथे ही विद्यार्थ्यांची संख्या घेतली होती आणि ही खोल्यांची संख्या घेतली होती. आता खोल्यांच्या संख्येची बेरीज केली तर इथे 10 खोल्या येतात आणि विद्यार्थी प्रत्येक खोलीत किती विद्यार्थी विचारलं तर 12 विद्यार्थी येतात. त्याचप्रमाणे इथे काय होतं, प्रत्येक रॉडची लांबी विचारली तर ही लांबी झाली 17 सेंटीमीटर आणि तुकड्यांची संख्या विचारली तर ही किती होईल? 17 आणि 9 26, 26 आणि 8 34 आणि 6 40. अशा प्रकारे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल असं आशा करतो आणि इथेच संपवतो. धन्यवाद.